नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 15/9/2021 वार बुधवार, स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स यावर आपण रिव्हिजन ऑन चॅप्टर 3 प्रकरण 3वर आपण रिव्हिजन घेत आहोत, उजळणी घेत आहोत. चॅप्टर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट हा आहे. त्यामध्ये पहा, लेट्स रिकॉल, जरा आठवा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 या 2चा 1 2 3 4 5 वेळा गुणाकार आहे, म्हणून 2⁵ असा आपण इंडायसेस मध्ये लिहितो. मग यामध्ये in which 2 is the base and 5 is the index and 2⁵ is the index form. इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर असं म्हणतो आपण. यामध्ये पहा, 2चा 5 वेळा गुणाकार म्हणजे 2⁵. यामध्ये 2 इज द बेस, 2 हा काय आहे तर या संख्येचा बेस आहे, पाया आहे. अँड 5 इज द इंडेक्स, 5 हा त्याचा इंडेक्स म्हणजे घातांक आहे. अँड 2⁵ इज द इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर. या नंबरचा इंडेक्स फॉर्म हा 2⁵ असा लिहितात. जेवढ्या वेळा गुणाकार तेवढा त्याचा घातांक लिहितात. मग पहा, लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम. यालाच आपण काय म्हणतो, घातांकाचे नियम. आता घातांकाचे नियम काय आहेत बघा, हे आपण पूर्वी अभ्यासले आहेत, इयत्ता 7वी मध्ये हे झालेलं आहे. इफ m and n are integers, if m and n are integers, then first a⁻m into a⁻n is equal to a⁻m plus n. पहा, या ठिकाणी a चा m वेळा गुणाकार आहे आणि पुढे गुणिले a चा n वेळा गुणाकार आहे. मग एकूण गुणाकार किती वेळा झाला, a⁻m अधिक n असा. हा नियम आपण पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरा नियम, a⁻m divide a⁻n is equal to a⁻m minus n. या ठिकाणी पहा, समजा 2⁴ upon 2⁵ हा जर असेल तर इथं 2⁴ म्हणजे 1 2 3 आणि 4 वेळा 2चा गुणाकार भागिले 2चा किती वेळा गुणाकार, 2 वेळा. हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. म्हणजेच काय राहिलं, 2⁴ 4 वेळा गुणाकार होता, त्याच्यातनं 2 वेळा वजा झाला 2⁵ बघा 2 वेळा गुणाकार आहे. या अशा पद्धतीने हा भागाकाराचा नियम तयार होतो. तिसरं, थर्ड लॉ ऑफ इंडेक्स इज a into b raised to m. a गुणिले b कंसाचा घातांक m असेल तर या कंसामध्ये a चा पण घातांक m गुणिले b चा पण घातांक m. आणि फोर्थ एक्झाम्पल, a⁻0 कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. उदाहरणार्थ पहा, 2⁵ अपॉन 2⁵, 2 चा घातांक 3 भागिले 2 चा घातांक 3 असेल
तर 2 चा घातांक 3 वजा 3 राहिला किती? 2 चा घातांक 3 वजा 3 म्हणजे 0. आता या ठिकाणी बघा हे सोडवू आपण 2 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 2 चा 3 वेळा लिहा, खाली भागिले 2 चा 3 वेळा गुणाकार. हे 2 याला गेले, हे 2 बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, 1 गुणिले 1 गुणिले 1, खाली 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजेच काय आलं? 1 हे उत्तर आलं. मग 2 रेज टू 0 कोणत्याही संख्येचा 0 हा घातांक असेल तर त्याची किंमत किती असते? 1 एवढी येते. या उदाहरणावरून आपल्या लक्षात आला असेल. आता याच्या पुढचा रूल जो आहे इंडायसेसचा तो काय आहे पहा. तर 5वा रूल ए रेस टू मायनस m म्हणजेच ए रेस टू 1 अपॉन m, सॉरी 1 भागिले ए रेस टू m. छेदाला असतो तो घातांक ऋण. त्यानंतर 6वा रूल काय आहे पहा. ए रेस टू m इंटू n, सॉरी ए रेस टू m रेस टू n घाताचा घात असेल त्यावेळेला घातांकाचा गुणाकार असतो. ए रेस टू m इंटू n असतो. त्यानंतर शेवटचा 7वा जो नियम आहे तो काय आहे पहा. तर ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू m इज इक्वल टू ए रेस टू m अपॉन बी रेस टू m. आणि शेवटचा नियम 8th रूल काय आहे. तर ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू मायनस 1 m इज इक्वल टू बी वर लिहा, ए खाली लिहा आणि रेस टू m प्लस असं आहे. हे इंडायसेसचे लॉज आहे, नियम आहेत घातांकाचे. याप्रमाणे using laws of indices write proper numbers in the following boxes. या नियमांचा वापर करून खाली दिलेल्या उदाहरणांमधील रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्या रिकाम्या जागा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये भरा. आणि त्यानंतर पहा मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. मीनिंग ऑफ नंबर्स with rational indices. Meaning of numbers with rational indices. Rational indices से meaning of the numbers of rational with rational indices. म्हणजेच meaning of the number when the index is a rational number. हे म्हणजेच काय आहे. Meaning of the numbers when the index is a rational number. इंडेक्स जर रॅशनल नंबर असेल तर त्या संख्येचा अर्थ काय. रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1 अपॉन n अशा स्वरूपाचा घातांक असेल तर त्या नंबरचं मीनिंग काय. मग लेट अस सी. द मीनिंग ऑफ द इंडायसेस. लेट अस सी द मीनिंग ऑफ द इंडायसेस
in the form of rational number, in the form of rational number, numbers such as अशा प्रमाणे की 1/2, 1/3, 1/4, 1/5 डॅश 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 1/n या स्वरूपातील घातांकाचं मिनिंग काय. पहा मग, टू शो द स्क्वेअर ऑफ ए नंबर द इंडेक्स इज रिटन ॲज 2. to show the square of a number is written as 2 and to show square root of a number and to show square root of a number, square root of a number, the index is written as, the index is written as 1/2. मग पहा, एखाद्या संख्येचा वर्ग हा जसा घातांक आपण 2 लिहितो, तसंच एखाद्या संख्येचं स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ हे 1/2 ह्या घातांकाने लिहितो. म्हणजेच पहा, 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आला, 4 आणि 4 चा स्क्वेअर रूट 1/2, 4 चा इंडायसिस 1/2 म्हणजे 2, 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे हे काय येतं, तर स्क्वेअर रूट इन 4 इज इक्वल टू 2, दुसरं मूळ, 4 चं दुसरं मूळ. मग समजा क्यूब म्हणजे काय असेल, 2 क्यूब म्हणजे 2⁻³ आणि 2 क्यूब रूट म्हणजे काय असेल, मग 2⁻⁴ असेल. आता 2 चा क्यूब किती होतो, 2 दुणे 4, 4 दुणे 8 होतो आणि 8 चा क्यूब रूट हा 1/3, क्यूब म्हणलं की 3 आणि क्यूब रूट म्हणलं की 1/3 म्हणजेच 2 येतो. अशा प्रकारे लिहितात. मग हे आपल्याला समजल्यानंतर आता 2⁴ याचा फोर्थ इंडायसिस काय येतो, तर 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 आणि 16 चा फोर्थ रूट कसं लिहितात, फोर्थ रूट हे 1/4 हे इंडायसिस मध्ये लिहितात आणि याचा 2 येतो. चौथं मूळ स्क्वेअर रूट ऑफ हे फोर्थ रूट ऑफ 16 इज इक्वल टू 2 म्हणजेच हे म्हणजे हे फोर्थ रूट. अशा प्रकारे रॅशनल नंबरच्या स्वरूपातील इंडायसिसचं मिनिंग काय असतं हे आपल्याला कळालंय. आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 यामधील एक्झाम्पल्स बघा. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये काय सांगितलंय, यामध्ये एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द इंडेक्स फॉर्म. 5th रूट ऑफ 13 हे शब्दात दिले, 5th रूट ऑफ 13, 13चं 5th रूट
रूट आहे आणि कितवा फिफ्थ म्हणजे 1/5 हे असं दाखवलं जातं. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 256. 256 चं स्क्वेअर रूट म्हणजे 256 रेज टू 1/2. आता पाचवं बघा याच्यातलं एक्झाम्पल. पाचव्या एक्झाम्पल मध्ये 8th रूट ऑफ 100. 8th रूट ऑफ 100 शंभराचं 8वं रूट. ते कसं लिहितात? 100 रेज टू 1/8. 8th रूट म्हणजे 1/8. आता दुसरा क्वेश्चन यामधला काय आहे तो बघा. राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट. राईट इन द फॉर्म ऑफ, आपण सोडवत आहोत प्रॅक्टिस सेट 3.1 मधील एक्झाम्पल. याच्यात पहा राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a in each of the following. In each of the following numbers. मग पहा फर्स्ट एक्झाम्पल इज 81 रेज टू 1/4. म्हणजे याला कसं लिहितात तर 1/4 म्हणजे 4th रूट. 4th रूट ऑफ 81 असं लिहितात. त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल पहा. या चौथ्या एक्झाम्पल मध्ये 512 रेज टू 1/9. या हे कसं लिहितात पहा. याचा आन्सर काय आहे? 1/9 म्हणजे 9th रूट ऑफ 512 असं लिहितात. ठीक आहे. याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 3.1 मधील एक्झाम्पल्स आहेत. ती एक्झाम्पल सोडवा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.